नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आहे 21 मार्च आणि 10व्या हप्त्याविषयी सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. सर्व गिफ्ट तुम्हाला जमा होणार आहेत आणि लगेच 10व्या हप्त्याचं सुद्धा वाटप होणार आहे का? महिलांसाठी मोठे गिफ्ट जे जाहीर झालेले आहेत त्याविषयी सविस्तर अपडेट आणि 10व्या हप्त्याचे पैसे नक्की तुम्हाला कधी जमा होणार आहेत. 10व्या हप्त्याची सर्व तुमच्या मनातील शंकांचं निरसन आज होणार आहे आणि 21 मार्च असल्यामुळे आज हे महत्त्वाचा दिवस तुमच्यासाठी असणार आहे आणि तो ठरणार आहे. त्यासाठी आपण महत्त्वाच्या अपडेट आणि लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. ती काय असणार आहे? लाडक्या बहिणींना नक्की पैशाचं वाटप कधी होणार आहे? 8वा आणि 9वा हप्ता लाडक्या बहिणींना जमा झालेला आहे, परंतु 10वा हप्ता नक्की कधी जमा होणार आहे? आणि ज्यांना 8वा आणि 9वाच हप्ता आलेला नाही त्यांना 10वा हप्ता येणार का? आणि जर येणार असेल तर तो कधी येणार आहे? ज्यांना 8वा 9वा आलेला नाही त्यांना त्याचे पैसे राहिलेले पैसे येणार का? सर्वात महत्त्वाच्या आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आज आपण देणार आहोत. महत्त्वाच्या अपडेट असणार आहेत, जाणून घेणार आहोत. 8वा आणि 9वा आला, 10वा कधी? तुम्हाला हा 10व्या हप्त्याची ओढ लागलेलीच असेल. 10व्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला नक्की कधी जमा होणार आहेत? याविषयी सर्व महिला चिंता करत आहेत की 1500 रुपयांचं वाटप हे तुम्हाला नक्की कधी होणार आहे, ते तुम्हाला कधी क्रेडिट केले जाऊ शकतात आणि नवीन नियम किंवा नवीन डॉक्युमेंट जे सांगितलेले आहेत ते अपलोड कधी करायचे आणि ते कधी काढायला पाहिजेत, सर्व अपडेट तुम्हाला भेटणार आहेत. 10व्या हप्त्याची शंका जी आहे ती तुमच्या मनातील निघून जाणार आहे. 8वा 9वा जर आला असेल तर चिंतामुक्त राहा, परंतु जर 8वा 9वा आलाच नसेल तर मात्र तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. कारण 52 लाख महिला ज्या बाहेर निघलेल्या आहेत त्यामध्ये तुमचा नंबर लागला आहे का? तर ते आपण पुढे जाणूनच घेणार आहोत. कारण ज्या अपात्र बहिणी आहेत, ज्यांना 8वा आणि 9वा हप्ताच आलेला नाही, त्यांनासुद्धा महत्त्वाची खुशखबर देण्याचं काम आज आपण करणार आहोत. कारण अशाच अपडेट आपण रोज देत असतो. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा. कारण अशाच अपडेट आणि खात्रीशीर अपडेट देण्यास ऑल अपडेट मराठी ही पात्र आहे आणि ते तुम्हाला रोज देत असते. त्यामुळे 8वा आणि 9वा जर आला नसेल तरीसुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आपण आज देणार आहोत. आणि ज्यांना 8वा 9वा आला त्यांना 10वा कधी येणार आहे, त्यांच्या मनातील आज प्रश्न हा निघून जाणार आहे आणि आज त्यांना नक्की पैसे कधी भेटणार आहेत याविषयी सविस्तर डिटेल माहिती भेटणार आहे. आजपासून 10वा हप्ता वाटप कोणाला होणार आहे, म्हणजे इथेच अर्धा प्रश्न तुमचा सॉल्व झालेला आहे. आजपासून पैसे वाटप तर होणार, परंतु हा कोणाला हप्ता पडणार आहे आणि पहिल्या टप्प्यात कोणत्या महिला आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना हे पैसे पडणार आहेत? पैसे तर पडणार, परंतु कोणत्या जिल्ह्यातील असणार आणि किती टक्के महिलांना हे पैसे पडायला चालू होणार आहेत? आणि 10वा हप्ता तुम्हाला नक्की भेटणार आहे का? मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ती अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. महत्त्वाचं असणार आहे कारण सर्वांना काळजी लागलेली आहे की 8वा आणि 9वा सोबत हप्ता देण्यात आलेला होता. जो 8वा आणि 9वा हप्ता होता तो फक्त 2 दिवसाच्या अंतरात देण्यात आलेला होता. 13 तारखेला जर तुम्हाला 8वा पडला असेल तर मात्र 15 तारखेला लगेच तुम्हाला हा 9वा हप्त्याचं वाटप केलं होतं. आणि असंच 10व्या हप्त्याचं सुद्धा तुम्हाला लगेच वाटप होणार आहे का? महिना अखेरपर्यंत हे पैसे कोणाला पडणार आहेत आणि कोणत्या टप्प्यातील महिलांना पहिल्या टप्प्यात, कोणत्या टप्प्यातील महिलांना दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात, ही सर्व अपडेट तुम्हाला आज भेटणार आहे. महत्त्वाची अपडेट असणार आहे. आणि 25,000 रुपये अनुदान कोणाला भेटणार आहे? 25,000 रुपये अनुदानाचा प्रश्न खरा आहे का आणि हे शासन देणार आहे का? 25,000 रुपये अनुदान नक्की कशामुळे दिलं जाणार आहे? तुमच्या मनातील ही सुद्धा शंका आपण आज निरसन करणार आहोत. या शंकासुद्धा तुमच्या मनातील निघून जाणार आहेत. 25,000 रुपये अनुदान नक्की भेटणार का? आणि जर भेटणार असेल तर मात्र कोणत्या लाडक्या बहिणींना भेटणार आणि त्यासाठी अटी काय आहेत? कारण यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं अकाउंट हे SBI बँकेमध्ये असायला पाहिजे, तरच तुम्हाला हे 25,000 रुपयांचं अनुदान भेटणार आहे. आणि त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे फक्त पिवळे रेशन कार्ड धारकांनाच हे अनुदान दिलं जाणार आहे. कारण अंत्योदय जे पिवळे रेशन कार्ड असतं, अंत्योदय कार्ड असतं, त्यांनाच हे 25,000 रुपयांचं अनुदान भेटणार आहे. त्यासाठी अजून GR आल्यानंतर आपण सर्व डिटेल माहिती देणार आहोत. आणि 1500 रुपये लगेच जमा होणार का, हीच अपडेट आज आपण पाहत आहोत. 1500 रुपये तर तुम्हाला जमा होणार आहेत. कोणी सांगत आहे 2100 रुपये. 2100 रुपयांवर भरवसा ठेवू नका, कारण 2100 रुपये हे कधी भेटणार आहेत?
जून महिन्याच्या सुरुवातीला किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला हे पैसे 2100 रुपयांची घोषणा होणार आहे. कारण जून महिन्यात 1 वर्ष कंप्लीट होत आहे. लाडकी बहीण योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त शासन याची घोषणा करू शकतं. 2100 रुपये आता तरी तुम्हाला भेटणार नाही, ते 1500 रुपयांचं वाटप नक्की तुम्हाला होणार आहे. परंतु ते आज कोणत्या लाडक्या बहिणींना होणार आहे, हीच अपडेट आपण आज पाहत आहोत. आणि नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ब्रेकिंग न्यूज असणार आहे. महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. आणि एप्रिल हप्त्यासाठी कोणते 4 नियम आहेत, जे 4 नियम मोडल्यामुळे लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. आणि त्या लाडक्या बहिणींना जर नजर चुकीने या योजनेतून काढलं गेलं असेल तर मात्र त्यांना परत योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट आपण आज त्या लाडक्या बहिणींना देणार आहोत. आणि 10व्या हप्त्याचं तर आपण पाहणारच आहोत. ते तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पैसे पडणार आहेत आणि कोणत्या पहिल्या टप्प्यात कोणत्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांना आज पैसे पडणार आहेत. अपात्र बहिणींना पात्र होण्यासाठी काय करावं लागणार आहे, हे सुद्धा अपडेट आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत, इथून पुढे सुद्धा लाडक्या बहिणी काही अपात्र होणार का, ती सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत. 25,000 रुपये अनुदान मिळवण्यासाठी पात्रता काय असणार आहे, हे 4 जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत. परंतु एक नवीन अपडेट आलेली आहे. कारण लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट असणार आहे. लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षी जून महिन्यात तुम्हाला KYC करावी लागणार आहे. KYC करणं हे जरुरी असणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला KYC केले तरच पूर्ण वर्षाचा लाभ भेटत राहणार आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात येईल. कारण PM किसान योजनेत जसं ही रूल लागू होतो, PM किसानची जशी KYC करावी लागते, तशीच लाडकी बहीण योजनेची सुद्धा KYC करावी लागणार आहे. आणि ती कधीपासून, तर येत्या जून महिन्यापासून तुम्हाला ही KYC करणं बंधनकारक असणार आहे. आणि 1500 रुपये हे तर तुम्हाला पहिलं गिफ्ट पडणारच आहे. 2100 रुपयांचं दुसरं गिफ्ट हे तुम्हाला जून महिन्यात पडणार आहे. आणि तिसरं म्हणजे 25,000 रुपये अनुदान हे तिसरं गिफ्ट तुम्हाला GR येणार आहे. GR आल्यानंतर पडणार आहे. आणि महत्त्वाचे हे 3 गिफ्ट आणि पुढे अजून गिफ्ट तुमच्यासाठी आपण जाहीर करत आहोत. जाहीर नाही तर ते तुम्हाला भेटत आहेत. ते कोणते गिफ्ट आहेत, त्यामध्ये तुम्हाला काय लाभ भेटत आहे, हे सुद्धा आपण पुढे पाहणारच आहोत. महत्त्वाचे असणार आहेत. कारण लाडकी बहीणविषयी सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण देत असतो. आणि खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपण पहिल्यापासून करतच आलेलो आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं हे तुमचं कर्तव्य बनतं आणि खात्रीशीर माहिती देणं आमचं कर्तव्य बनतं. आणि लाईक करणं हे तर तुम्हाला करणंच गरजेचं आहे. कारण व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला मागे घेऊ नका. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी अपडेट दुसरी एक आलेली आहे. रेशन कार्डची KYC सुद्धा बंधनकारक होणार आहे. आत्ता जर रेशन कार्डची KYC केली नाही तर मात्र तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही KYC करून घ्या. त्यांच्याकडे जिथे कुपन भेटतं, ज्यांच्याकडे तुम्हाला माल भेटतो, तिथे कुपनमध्ये तुम्हाला पॉज मशीन असते. पॉज मशीनवरती तुम्हाला ही KYC करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सुरळीत लाभ भेटणार आहे. तुमचं कुपनसुद्धा चालू राहणार आहे. सर्व क्लिअर राहणार आहे. 2.5 लाखाच्या आतील उत्पन्नाचं प्रमाणपत्रसुद्धा काढून ठेवा, हे तुम्हाला शासन मागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जर तुम्ही खरं 2.5 लाखाच्या उत्पन्न असेल 2.5 लाखाच्या आतील, तरच तुम्हाला याचा लाभ सुरळीत राहील. अन्यथा तुम्हाला अपात्र केलं जाईल. त्यामुळे 2.5 लाखाच्या आतील सुद्धा उत्पन्न तुम्ही काढून ठेवा. वेळ घालवू नका. आणि कोणते 4 नियम आहेत, हे मोडल्यामुळे तुम्हाला लाडकी बहीणमधून पात्र नाही तर अपात्र करण्यात आलेलं असेल. जर तुम्ही अपात्र झाला असाल तरीसुद्धा पात्र करण्याची जबाबदारी ऑल अपडेट मराठी घेत आहे. हे नियम तुम्हाला आपण सांगणार आहोत. आणि लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठे बदल घडलेले आहेत, ते कोणते असणार आहेत. आणि 10व्या हप्त्याची अपडेट तर आपण देतच आहोत. 10व्या हप्त्यात पहिल्या टप्प्यात कोणत्या महिलांना पैसे, हे सुद्धा आपण लगेच पाहणार आहोत. त्यामुळे आधी 4 नियम पाहूयात. कोणते 4 नियम. सुरुवातीचा नियम आहे 4 चाकी गाडी. सुरुवातीला RTO विभागाकडून याचा डाटा मागितलेला होता. आणि ज्यांच्या महिलांच्या नावे 4 चाकी गाडी आहे, अशा महिला सुरुवातीच्या टप्प्यातच बाहेर काढण्यात आलेल्या होत्या. दुसरा आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलासुद्धा यातून बाहेर काढण्यात आल्या.
उत्पन्नाचं प्रमाणपत्र 2.5 लाखाच्या वरील जे उत्पन्न असेल त्यामुळे सुद्धा लाडक्या बहिणी बाहेर निघल्या. नोकरीमुळे सुद्धा लाडक्या बहिणींना बाहेर काढण्यात आलं आणि इतर योजनेचा लाभ जर घेत असाल तर मात्र इतर योजनेतून जर 1000 रुपये भेटत असतील तर लाडकी बहीणमधून फक्त 500 रुपये त्यांना DBTच्या मार्फत पाठवले जात आहेत. त्यामुळे हे मनातील प्रश्न तर तुमचे निघलेले असतील. परंतु आता पाहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे 52 लाख ज्या महिला बाहेर काढण्यात आलेल्या आहेत त्या बहिणींना आतमध्ये परत घ्यायचं कसं. कारण 2.5 लाखाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्ही काढून ठेवा आणि कुपनची KYC करा. कुपनची KYC करून ठेवा. 2.5 लाखाचं उत्पन्न तुम्हाला ज्यावेळी वेबसाईट लॉन्च होणार आहे त्यावेळी तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. अपलोड केले तरच मात्र तुम्हाला लाभ भेटेल. अपात्र जरी झाला असताल तरी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला आत घेतलं जाईल. कारण अपात्र लाडक्या बहिणींना पात्र होण्यासाठी हेच 2 पर्याय आहेत आणि यानंतर तुम्हाला परत आत घेतलं जाऊ शकतं. सुरळीत लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटू शकतो. त्यामुळे हे 2 डॉक्युमेंट काढून ठेवा आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र होऊ शकतात. महिलांना आनंद होणार आहे कारण लाडकी बहीण योजनेतील 10व्या हप्त्याविषयी सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. महिलांना अजून 1500 रुपयांचं वाटप हे आजपासून सुरू होत आहे आणि 1500 रुपये जमा होणार आहेत. ते 1500 रुपये नक्की कोणत्या महिलांना होणार आहेत आणि महिला याचा लाभ घेण्यासाठी जर पात्र असतील तरच त्यांना हा लाभ दिला जाणार आहे. कारण तशीच चाळणी चालू आहे, तशी छाटणी चालू आहे आणि जर तुम्ही अपात्र ठरलात तर आपण सांगितलेले 2 डॉक्युमेंट काढून ठेवा. तुम्हाला 100% हमखास वेबसाईट लॉन्च झाल्यानंतर रिअप्लायचं ऑप्शन येणार आहे. त्यामध्ये तुम्ही परत लाभ घेऊ शकता. आणि आज किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार हे 12 जिल्हे आज असणार आहेत. आणि आजपासून महिलांना आनंदाची बातमी म्हणजे मार्चमध्येच एप्रिलचा हप्ता देण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे कारण महिला आतापर्यंत समजत आहेत की आम्हाला एप्रिलचा हप्ता इतक्या लवकर कसा दिला जाऊ शकतो. हे तुम्हाला पैसे फक्त मार्चमध्ये देत आहेत. कारण महत्त्वाचं म्हणजे जसे 8वा आणि 9वा तुम्हाला हप्ता लवकर दिलेला आहे तसा 10वा हप्तासुद्धा तुम्हाला मार्चमध्ये शेवटी देत आहेत. म्हणजे 3 टप्प्यात देत आहेत. तर पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आणि किती महिलांना हे आज वाटप होणार आहे हीच अपडेट आपण लगेच जाणून घेणार आहोत. कोणते जिल्हे असणार आहेत? 12 जिल्हे तर असणार, परंतु ते कोणते असणार आहेत, कोणत्या जिल्ह्यातील महिलांना पहिल्या टप्प्यात वाटप होणार आहे. 10वा हप्ता 12 जिल्ह्यात येणार, परंतु कोणते जिल्हे असणार जाणून घेऊयात. महत्त्वाचं म्हणजे इकडे असणार आहे ठाणे, रायगड, रत्नागिरी, इकडे औरंगाबाद, अकोला, बुलढाणा, जालना, इकडे असणार आहे नाशिक, अहमदनगर, जळगाव, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि इकडे लातूर आणि बीड. एवढ्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होत आहे. सर्व विभागातील हे जिल्हे 12 जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे वाटप शासन करत आहे. आणि 3 गॅस मोफतची सबसिडी 2490 रुपये जमा झालेली आहे. तुम्हाला आली का ते चेक करा आणि आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा की सर आम्हाला आली किंवा नाही आलेली. 3 गॅस मोफत 1 वर्षात अन्नपूर्णा योजनेमार्फत याचा लाभ दिला जात आहे. 2490 रुपयांची सबसिडी तुम्हाला पडत आहे. फ्री गिफ्ट हे तुमच्यासाठी येत आहे. त्यामुळे याचा लाभ घ्यायचा असेल तर KYC करा. आणि दुसरं करायचं आहे तुम्हाला गॅस टाकी बुक करूनच घ्यायची आहे. गॅस टाकी बुक करूनच घेतली तरच तुम्हाला हे पैसे पडणार आहेत. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आपण जाणून घेत आहोत. नवीन पिंक रिक्षा योजनासुद्धा आलेली आहे. ती काय आहे आणि त्या योजनेमध्ये काय लाभ भेटत आहे आणि महिलांना सक्षम आणि सदृढ आणि भक्कमपणे स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं यासाठी 10,000 रिक्षा वाटप शासन करणार आहे. आणि पहिल्या टप्प्यात 10,000 रिक्षा महिलांना दिल्या जाणार आहेत. त्या सर्व फ्री असणार आहेत, परंतु त्यासाठी सुद्धा अटी आणि शर्ती असणार आहेत. त्या कोणत्या असणार आहेत तो GR आल्यानंतर आपण सर्वात अगोदर तुम्हाला चॅनलवरती आपण आपल्या देणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे SBI लाईफ इन्शुरन्स एक स्कीम घेऊन आलेली आहे आणि पॉलिसी प्लॅन आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी हा प्लॅन करायलाच हवा. जर तुम्हाला आयुष्यभर पैसे कमवायची संधी गमवायची नसेल तर मात्र तुम्ही हा प्लॅन करायला अडचण नाही. तुम्हाला आपण कॉन्टॅक्ट देणार आहोत, त्यांच्याकडून तुम्ही ऑनलाईन प्लॅन करून घेऊ शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून हप्ते भरता येतात. काही अडचण नाही. कुठून शाखेतून जरी प्लॅन घेतला किंवा ऑनलाईन आमच्याकडून जरी घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला सांगतो प्लॅनविषयी डिटेल माहिती. आता 15 वर्ष तुम्ही हप्ते भरू शकता किंवा 10 वर्ष पण भरू शकता. 2मध्ये 10 वर्ष किंवा 15 वर्ष असं आपल्याला हप्ते भरायचे आहेत. एक तर 10 वर्ष निवडलं
तर ही 48,250 येणार नाहीत, इथे रक्कम कमी होईल. आणि जर 15 वर्ष भरले तर मात्र तुम्हाला हे 29,500 7व्या वर्षापासनं आणि 48,250 15व्या वर्षापासनं हे लाईफ टाईम भेटत आहेत. पूर्ण तुम्हाला आयुष्यभर हे पैसे भेटत आहेत. सोबत विमा कवरसुद्धा असणार आहे. सोबत विमा कवरसुद्धा दिलेलं आहे. कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 15 वर्ष पैसे भरून तुम्हाला 7व्या वर्षापासून रिटर्न पैसे यायला चालू होतात आणि हे आयुष्यभर येतात. हे महत्त्वाचं असणार आहे. असा प्लॅन फक्त SBI लाईफकडे आहे. आणि त्यासाठी कोणाला संपर्क साधायचा आणि काय करायचं, कोणते डॉक्युमेंट लागणार आणि स्कीमचा लाभ घ्यायचा असेल तर यांच्याकडून तुम्ही पॉलिसी करून घ्या. काही अडचण नाही, खात्रीशीर आहे, गॅरंटेड आहे. SBI लाईफचे ॲडवायझर आहेत, त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही ऑनलाईन त्यांच्याकडून पॉलिसी करून घ्या. तुम्हाला मुलींचे शिक्षण, लग्न आणि पेन्शन, बचत प्लॅन सर्व प्रकारचे प्लॅन ते करून देतील. कोणत्याही प्लॅनविषयी तुम्ही यांना माहिती विचारू शकता. अधिक माहितीसाठी हा आपण नंबर दिलेला आहे, त्यांना तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि त्यांच्याकडून पॉलिसी करून घ्या. तुमच्या मोबाईलमध्ये ॲप येतं, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिटेल तुमची पॉलिसीची दिसत असते. तुम्ही ॲपवरून पैसेसुद्धा भरू शकता. त्यामुळे काही अडचण नाही. यांना संपर्क साधा आणि पॉलिसी करून घ्या. चला, धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक.